Hello friends, my name is Pallavi and I'm here with all of you to discuss about some basic concepts in the anatomy so that we can understand the anatomy in a better way. So we are starting with the first topic, that is the head and neck. Here we are going to deal with mainly the skull, because in dentistry we are mostly dealing with the skull, that is, or we can call as the head and the neck. That's why we are starting with the first chapter, that is the skull. In the skull, what points we are covering in this video is, first is what is the skull, second skull joint, third one is the anatomical position of the skull, and the fourth one is the skull bones. So first, the question, what is the skull? The skull is nothing but the skeleton of the head. Skeleton of head is called as the skull. Mainly in the skull there are the two parts, that is, first one is the calvaria, or we can also call it as the brain box. Second one is the facial skeleton. जर आपण स्कल म्हटलं तर आपल्याला असंच वाटतं की स्कल म्हटलं तर फक्त ब्रेन बॉक्स किंवा अशी गोष्ट जी आपल्या ब्रेनला इन्क्लोज करते, दॅट इज वी कॉल्ड एज द क्रेनियम. क्रेनियम म्हणजे अशी गोष्ट आहे जो की आपल्या ब्रेनला एन्क्लोज करतो. एन्क्लोजेस आर ब्रेन इज कॉल्ड एज द क्रेनियम. आणि हा क्रेनियम आणि स्कल ह्या दोन अशा टर्म्स आहेत ज्या एकमेकांसाठी वापरल्या जातात. जसं की आपल्याला सुद्धा टोपण नाव असतात. आपलं मेन नाव वेगळं असतं आणि टोपण नाव वेगळं असतं. तसंच त्याचं नाव स्कल आहे आणि त्याला क्रेनियम सुद्धा म्हटलं जातं. क्रेनियम म्हणजे अशी गोष्ट जी की आपल्या ब्रेनला एन्क्लोज करते. त्या स्कलमध्ये दोन पार्ट्स असतात. एक असतं की कॅल्वेरिया, दुसरं असतं फेशियल स्केलेटन. कॅल्वेरिया यांच्यामध्ये सुद्धा आता बोन्स असतात. बोन्स म्हटलं तर आपण मग बघू शकतो की ते अनपेअर्ड असू शकतात किंवा पेअर्ड असू शकतात. आणि इथं सुद्धा फेशियल स्केलेटनमध्ये सुद्धा पेअर्ड आणि अनपेअर्ड असणार. सो नेक्स्ट टॉपिक, सब टॉपिक इज द स्कल बोन्स. द skull bones, we should divide it in the brain box or calvaria bones and facial skeleton. मग याच्यामध्ये असतात पेअर्ड आणि अनपेअर्ड बोन. पेअर्ड, अनपेअर्ड बोन्स. फेशियल स्केलेटन मध्ये सुद्धा तसंच, पेअर्ड आणि अनपेअर्ड. स्कल मध्ये स्कलमधले जे बोन्स असतात ते पेअर्ड आणि अनपेअर्ड आपण कशावरून म्हणतो, कारण की ते डिवाइड होतात सुचर्समुळे. हे सुचर्स काय असतात तर की दोन बोन्समध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे आपण इथे पेअर्ड आणि अनपेअर्ड म्हणू शकतो. पेअर्ड कसं म्हणता येईल आपल्याला, की जे जर आपल्या स्कलची ही मिडलाईन असेल, जर आपल्या स्कलची मिडलाईन ही असेल, जे बोन्स ह्या मिडलाईनच्या दोन्ही बाजूने प्रेझेंट असतील त्याला आपण पेअर्ड म्हणणार. आणि जे बोन्स आपल्या
जे बोन्स आपलं फक्त पूर्ण एकच बोन असेल, मिड लाईन त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असेल, तर त्याला आपण अनपेअर्ड बोन्स म्हणणार. मग पेअर्ड बोन्समध्ये आपण एक येतं ते म्हणजे परायटल बोन, दुसरा आहे टेम्पोरल बोन, तिसरं येतं इयर ऑसिकल्स. हे इयर ऑसिकल्स जे आहेत ते आपल्याला दिसत नाहीत, परंतु जर परायटल बोन आणि टेम्पोरल बोन जर आपण स्केलेटनवरती पाहायचं म्हटलं तर आपल्याला हे दिसतात, परंतु एअर ऑसिकल्स हे इनर पार्ट ऑफ द स्कलमध्ये असतात. हे इयर ऑसिकल्स जे असतात ते 3 in नंबर असतात आणि प्रेझेंट इन बोथ साइड्स that and hence they are called as the paired ones. In the unpaired bone, this bone is the frontal bone. This is called as the frontal bone, the bone which is in a orange color. याला आपण काय म्हणतो, फ्रंटल बोन. हे फ्रंटल बोन जे असतं ते अनपेअर्ड असतं. सेकंड बोन जे पोस्टेरियरली प्रेझेंट असतं याला आपण ऑसिपिटल म्हणतो. तिसरं बोन असतं ते इथमॉइड असतं आणि फोर्थ वन असतं ते स्पिनॉइड असतं. हे बोन सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. हे बोन सुद्धा इनर पार्ट ऑफ ब्रेन म्हणू शकतो आपण, किंवा जर आपण फ्यू चेंज केला आपला बघण्याचा ब्रेनकडे तर आपल्याला हे दिसतात, जे कोणत्या व्ह्यूमध्ये तर बेसॅलिसमध्ये दिसतात, मध्ये आपल्याला हे दिसतात कोणते, इथमॉइड आणि स्पिनॉइड. नेक्स्ट इन द फेशियल skeleton also the paired and the unpaired ones. In the paired bones, first all of you know that is the maxilla, zygomatic bone, palatine bone, then lacrimal bone, then nasal bone, and the sixth one is the inferior nasal concha, and the unpaired is mandible and the umar bone. This inferior nasal concha is the independent bone. इंडिपेंडंट म्हणजे काय, तर हे कोणत्याही बोनचा पार्ट नसतो. इट इज नॉट अ पार्ट ऑफ एनी बोन, इंडिपेंडंट और सेपरेट बोन. नेक्स्ट आपण पाहणार आहोत तर की स्कल जॉइंट्स. स्कल जॉइंट्समध्ये 3 टाईपचे जॉइंट्स असतात. एक सुचरल जॉइंट, दुसरे असतात कार्टिलेजिनस जॉइंट आणि तिसरे असतात सिनोव्हियल जॉइंट्स. स्कल जॉइंट्समध्ये मोस्ट जे आपण पाहू शकतो ते असतात म्हणजे सुचरल जॉइंट्स. सेकंड असतात जे फ्यू इन नंबर्स असतात ते कार्टिलेजिनस जॉइंट्स असतात. सिनोव्हियल जॉइंट्स म्हणजे असे जॉइंट्स असतात की ज्यांच्यामध्ये सिनोव्हियल फ्लुइड असतं. आणि हे सिनोव्हियल फ्लुइड कोण प्रोड्यूस करतं तर सिनोव्हियल मेम्ब्रेन. हे सिनोव्हियल जॉइंट स्कलमध्ये इयर ऑसिकल जे की पेअर्ड बोन्स आहेत त्यांच्यामध्ये आणि TMJ सुद्धा जो की पेअर्ड जॉइंट आहे, हे दोन्ही सुद्धा पेअर्ड जॉइंट्स आहेत. तर हे TMJ दॅट इज टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंट अँड द एअर ऑसिकल्समध्ये प्रेझेंट असतात. सो द
sutures. This side is the anterior one and this is the posterior side. The sutures, first suture is the metopic suture. This metopic suture is present between the two halves of the frontal bone. This orange colored bone is the frontal bone. It is present in the frontal bone. Second one is the coronal suture. First we should understand the sutures. Sutures are present between the two joints, two bones. Hence, the metopic suture is present between the two halves of the frontal bone. Second one is the coronal suture. Coronal suture is present between this parietal bone and this frontal bone and the parietal bone. This pink colored bone is the parietal bone. This parietal bone is the paired one. Next suture is the squamous suture. The squamous suture is present between this green colored bone is the temporal bone and the pink one is the parietal bone. This is present between the temporal and the parietal bone. The next one is the lambdoidal suture. Lambdoidal suture is present between this blue colored occipital bone and the pink colored parietal bone. This is present between the parietal and the occipital bone. This sagittal suture. Fifth suture is the sagittal suture, which is present in the middle. This present between the two parietal bones. The parietal bones are the paired one and they are present in the both side of the skull. The same the temporal bones which are present in the green part, they are also the paired ones. This is about the suture. The here we should also understand what are the fontanelles. Fontanelles ज्याला की आपण मराठीमध्ये टाळू सुद्धा म्हणतो. हे टोटल असतात 6 इन नंबर, जे की एक असतो अँटेरियर असतो, अँटेरियर फोंटानेल ज्याला की आपण ब्रेग्मा म्हणतो. या डायग्राम मध्ये जो हा पार्ट आहे हा पार्ट याला आपण ब्रेग्मा म्हणतो. This red colored point is called as the bregma. It is also called as the anterior fontanelle. And the second, this triangular part is called as the lambda, or it is also called as the posterior fontanelle. Posterior fontanelle. Second one is the posterior or lambda. Third one is the anterolateral, and fourth one is the posterolateral. पोस्टेरोलॅटरलच आपण मॅस्टॉइड सुद्धा म्हणतो, मॅस्टॉइड फोंटानेल्स. आणि अँटेरोलॅटरल जे फोंटानेल्स आहेत त्याला आपण स्पिनॉइड सुद्धा म्हणतो, स्पिनॉइड फोंटानेल. पहिल्यांदा आपण ब्रेग्मा बद्दल बघूया. हा ब्रेग्मा जो पॉइंट आहे तर तो कुठे प्रेझेंट असतो? हा ब्रेग्मा जो पॉइंट आहे, हा ब्रेग्मा हा कुठे असतो? तर हा जो बोन आहे तो कोणता असेल? फ्रंटल बोन असेल. आणि हा बोन जो आहे तो असेल परायटल. तर
हा प्रेग्मा पॉइंट फ्रंटल आणि परायटल बोनच्या मध्ये असतो. आणि सुचरचा जर विचार केला तर अँटेरियरली वी नो दॅट दिस सुचर इज coronal suture and this one is the sagittal suture. जर सुचरचा विचार केला तर हा दोन सुचरच्या मध्ये असतो. कोणत्या? कोरोनल आणि सजायटल. हा जो आहे तर तो कधी क्लोज होतो? हा क्लोज होतो 12 to 18 months. आणि क्लिनिकली आपण जेव्हा लहान मुलांमध्ये पण बघतो तर काही मुलांमध्ये तो डिप्रेस्ड असतो आणि काही मुलांमध्ये तो इलिव्हेटेड सुद्धा असू शकतो. जर डिप्रेस्ड असेल तो पॉइंट जो की अँटेरियरली प्रेझेंट असतो, हा पॉइंट जर डिप्रेस्ड असेल तर तो काय शो करतो की दॅट चाइल्ड इज सफरिंग फ्रॉम द डिहायड्रेशन. अँड इफ दिस fontanelle is elevated and the reason is elevated intracranial pressure. अशी कोणती तरी गोष्ट असणार किंवा अशी काहीतरी गोष्ट असेल ज्या गोष्टीमुळे इंट्राक्रेनियल प्रेशर हे इन्क्रीज झालं आहे आणि त्यामुळे हा फॉन्टानेल ब्रेग्मा पॉइंट हा इलिव्हेटेड असेल. सेकंड पॉइंट इज ना लॅम्बडा पॉइंट. लॅम्बडा हा लॅम्बडा कुठे प्रेझेंट असतो याच्यामध्ये? हा लॅम्बडा, याला काय म्हणतो आपण? लॅम्बडा. यालाच काय म्हणतो आणखीन? पोस्टेरियर फॉन्टानेल सुद्धा म्हणतो. हा कोणामध्ये प्रेझेंट असतो? हा परायटल बोन आणि ऑसिपिटल बोन, परायटल अँड ऑसिपिटल बोन मध्ये असतो. आणि सुचरचा जर आपण विचार केला तर हा लॅम्बडॉइड आणि अँड सजायटल सुचर्सच्या मध्ये प्रेझेंट असतो. आणि हा कधी क्लोज होतो? इट क्लोजेस बाय 2 to 3 months. The next point we are going to deal with is the anatomical position of skull. तर हे कसं आपण दाखवतो? तर हे दोन प्लेन्सनी दाखवतो. कोणता प्लेन असेल? एक तर ज्याला म्हणतो आपण रीड्स प्लेन अँड सेकंड इज कॉल्ड ॲज द FH और वी ऑल्सो कॉल्ड ॲज फ्रँकफर्ट्स प्लेन. ह्या दोघांचा पण ओरिजिन जो आहे, हे दोघं पण काय? पहिली गोष्ट म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन आहेत आणि दुसरी गोष्ट यांच्यामध्ये कॉमन पॉइंट्स पण आहेत. यांचा ओरिजिन जो आहे तो सेम आहे. यांचा एंड जो आहे तो सुद्धा सेम आहे. सेम स्ट्रक्चरवरती एंड होतात परंतु ॲट अ डिफरंट पॉइंट्स. तर कोणत्या डिफरंट पॉइंट्सवरती? दिस इज द ऑर्बिट and this one is the external acoustic meatus. First plane is the inferior border of orbit. To upper margin of the
to upper margin of the external acoustic meatus, and second line is the from the inferior border of the orbit to the center of the external acoustic meatus. This is the diagram to explain the anatomical position of the skull. This is the infraorbital margin. This is the orbit. This is the infraorbital margin. This is the external acoustic meatus. The line which joins the infraorbital margin to the upper margin of the external acoustic meatus is called as the FH plane, and the line which joins the infraorbital margin and the center of the external acoustic meatus is called as the Reed's plane. And these two planes tells us about the anatomical position of the skull. Here in this video, in this first video, the summary is what we see is what is the skull. Skull is nothing but the skeleton of the head. This has the 28 bones in a brain box and the facial skeleton. Second, the skull bones. In this, the bones are the paired and the unpaired ones. Third, the skull joints. We also learned about the bregma and the lambda. And fifth point is the anatomical position of a skull. So आजचा हा व्हिडिओ इथे संपला आणि तुम्हाला सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्हाला नेक्स्ट आणखीन कोणत्या पॉईंटवरती किंवा कोणत्या सब्जेक्टवरती एखादा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगू शकता. नक्की मेसेज करून सांगा. थँक्यू.